मी अर्धीच भाकर खाल्ली. मी त्या आईला सांगितलं, आई मला रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी मुंबईला कालाय, जास्त जर जेवलो तर ऍसिडिटी होईल, झोप येईल. बर 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 बर. मग दर्शन वगैरे झालं, मी निघायला लागल्यानंतर तिनं तिच्या 2 पोराला आवाज दिला, ए पोरानो बाहेर या. बेडरूम मधून ज्यावेळेस पोरं बाहेर आले गणेश बाबा, मी त्या पोराला पाहून 20 मिनिटं हसत होतो. कपडे घालून फक्त 20 किलोचे भरत होते गणेशराव ते. आणि ती मायमावली परत रडायला लागली. मी निघल्यानंतर म्हणे, महाराज माझ्या पोराची काय सोय सांगू तुम्हाला, भारतातले बदाम नाही खात म्हणे, ते दुबईचे बदाम म्हणे पोरायला. कुठले बदाम आहे? दुबईचे बदाम. चांगलं आहे म्हणलं. माझ्या पोरायला जर ॲपल खायची इच्छा झाली म्हणे महाराज, तर जम्मू काश्मीरवरून पॅकिंग ॲपल येतात, तोडले की दुसऱ्या दिवशी इथे येतात. बरं बरं बरं. कपिला गाईचं दूध आहे, तूप आहे, दररोज तुपात बदाम भिजवून खाऊ घालते. पण पोरं अजून 21 किलो सुद्धा भरले, 20 किलो 100 ग्रॅम सुद्धा भरली नाही म्हणे महाराज. एवढं खायला असून माझे पोरं वाढत नाही. तुमच्याकडे काहीच नाही ना हो, अर्धी भाकर खाल्ली तुम्ही तरी जेमतेम तुमचं गणेश बाबाचं बरं आहे. मी हळूच त्या मायमाऊलीच्या कानात सांगितलं, म्हणलं बाई तुझे पोरं कधीच सुधरू शकत नाही, कारण ते घरचं खातात ना. आम्हाला दररोज बाहेरचं आहे ना, त्याच्यामुळे खराब व्हायचं काही कारणच नाही.